षटकाराचे सलामीची जोडी आपण पाहिजे तर सचिन देशमुख आणि त्याच्यासोबत असेल राज बिरगावले आपण पाहिलं तर 12 पर्वामध्ये राज बिरगावची बॅटिंग पाहिली होती. जबरदस्त बॅटिंग रॅली होती आणि तब्बल 365 दिवस चर्चेमध्ये राहणारा हा खेळाडू आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आज पुन्हा एकदा तीच धमक आणि तीच चमक आज दाखवणार काही सुद्धा पाहूया. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच नागोठा विभागामधील. कारण पिरणा इलन खरवडी या संघाने जो विश्वास दाखवलाय या खेळाडू ते सुद्धा पाहायचं आहे किती त्यांच्यासाठी विश्वासदायक ठरणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो मात्र मयूर हेंडे याला पाहणार आहोत. स्ट्राईकला सचिन असेल. पॉवर प्ले षटक मॅच इज ऑन. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मयूर याला पाहणार आहोत. गोलंदाजीचा भार तो सांभाळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मयूर याचा पहिला चेंडू आपण पाहतो तर डीप एक्स्ट्रा खोला खेळला गेला. तिथे आपण पाहतो तर लालू याला पाहत धावची अपील केली आणि मात्र इथे एक चोरटी धावण्याचा प्रयत्न. धक्का पहिला सचिनला मात्र इथे परतावा लागेल. चांगली फिल्डिंग राहिली आहे. राजेशने काय फिल्डिंग केली आहे जबरदस्त. परंतु लालू या नावाने तो प्रसिद्ध आहे. खऱ्या अर्थाने काय फिल्डिंग केली आहे सचिनला कळलं सुद्धा नाही आहे की मी क्रीजच्या आतमध्ये आहे का नाही आहे. परंतु दक्ष असे पंच आपण पाहते लगेच त्यांनी कोणतेही मनात शंका न ठेवता आपलं बोट वरती केलं आणि सांगितले की फलंदाज मात्र इथं बाद आहे. सचिन मात्र हा पहिला धक्का बसलाय तो वायसीसी पिंगलच्याही संघाला बॅटिंग करत असताना. इथून मात्र पाहायचं आहे इनेट नंबर दुसऱ्या क्रमांकावर मात्र येते तो सियोग बिरगावले. आपण याला पाहणार आहोत. तिसे गावचे 2 खेळाडू आहेत. एक साईडला राज बिरगावले आणि सियोग ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. अकाउंट ओपन करायचं जरूर आहे पण त्याच्यामध्ये आपण पाहतो एक चोटी धावून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये असफल ठरला तर सचिन देशमुख आणि पहिला धक्का बसला तर वायसीसी पिंगल्स या संघाला. पहिल्या फेरी मला शेवटचा आणि अंतिम सामना एक चांगली मॅच आपल्या समोर मात्र पाहायला मिळेल. यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर सज्ज होते आपल्या गोलंदाजीच्या मार्फत आपल्या ओव्हर मधला दुसरा चेंडू घेऊन. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न जरूर होता. बॅट चेंडूचा संपर्क ते राहिला नाही आहे. परंतु पाहूया एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्यासाठी पुन्हा एकदा राज पलटलेत आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय की मात्र बॅट कट आहे. या 2 धावा असतील आणि या 2 धावेने मात्र राज इथं आपलं अकाउंट ओपन करेल आणि 2 या धावसंख्येने वायसीसी पिंगल्स संघ आपलं अकाउंट ओपन करेल. थोडंसं आपण पाहतो शांत वातावरणामध्ये ही चाललेली मॅच आहे. थोडंसं वातावरण गरम व्हावं लागेल त्यासाठी राज बिरगावलेला जी 12 मध्ये केलेली कामगिरी पुन्हा एकदा आठवावं लागेल आणि तशीच मात्र बॅटिंग करावी लागेल. वायसीसी पिंगल्सही या संघासाठी पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. हो पुन्हा एकदा त्या रिझन मध्ये खेळण्याचा फटका होता परंतु चांगली फिल्डिंग राहिली. सिंगल मिळेल राजला आणि एक या धावसंख्येची टोटल जर आपण पाहिली तर मात्र 1 गडी बाद 3 चेंडू आणि अवघ्या 3 धावा सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते ते वायसीसी पिंगल्स या संघाचे. पुन्हा एकदा आपण पाहतो तर मयूर गोलंदाजी मार्फत सज्ज होते. 4 पहिली ओव्हर मात्र टाकले तर सज्ज विश्वास दाखवला पेरणा 11 खैरवाडी या संघाने. आणि आता आपण सुयोगला पाहणार आहोत. जरा फास्ट घ्यायची विनंती असेल कारण आपल्याला एक जो कालचा राहिलेला सामना आहे अर्थात कालची क्वालिफाय मॅच जी बाकी आहे ती आपल्याला आज खेळवायची आहे. पुन्हा एकदा मयूर. ओहो मयूरच्या बॅट मधून काय फटका राहिला. एक देखना स्ट्रोक चेंडू सीमा हवाई सफर. सुयोगच्या बॅट मधून सिक्सर 6.
विरुद्ध आलेला आहे. 6 धावेने धावसंख्या 9 झालेली आहे. पुन्हा एकदा हा टायकर चेंडू पण आडवी बॅट जरूर केली. चेंडू आपण पाहतो फायनल एक रिझनला जातोय. सिंगल कंप्लीट केली आहे. डबल आपल्याचा प्रयत्न होता, मानस होतं, परंतु धाडस केलं जाणार नाहीये. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं मध्ये सहयोग. सिंगलने धावसंख्येचा आपण विचार केला तर डबल फिगर मध्ये पाहायला मिळते. मात्र एक गडी बाद 10 YCC पिंगलचे संघ. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे तो मात्र टाकणे सज्ज. पुण्यात मयूर धावसंख्येची 10 एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना YCC पिंगलचे संघ. पहिल्या फेरीमध्ये शेवटची आणि अंतिम मॅच आहे. याच्यानंतर पहिल्या फेरीला दुसरी फेरीमधली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्याने सकाळी जबरदस्त कामगिरी केली. पंचांचा इशारा आमच्याकडे येतो की मात्र हा वाईट असेल. एक धाव मात्र इथे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्याला आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 11 धावा. इथे या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल. आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधली शेवटची मॅच पहिल्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती YCC पिंगलसी आणि प्रेरणा 11 खैरवाडी या दोन संघांमध्ये. पुण्याचा मयूर गोंदिया ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय त्यांनी, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होते. पहिल्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये जर आपण विचार केला मयूर याला आणला. मयूरने मात्र 11 धावा खर्च करत असताना एक गडी बाद करत असताना धावसंख्या मात्र 11 आहे. इथून पाहूया. जास्ती टीम मीटिंग करायची नाही, विनंती असेल प्रेरणा 11 खैरवाडी संघ, कारण तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 6 चेंडू टाकायचे आहेत. वेळेला बंधन आहे कारण आपण पाहतो काल वेळ अभावी एक मॅच राहिलेली आहे आणि ती आज आपल्याला कंप्लीट करायची आहे. धावसंख्या ती 6 चेंडूची खेळ समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 गडी बाद 11. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. श्री 10वी चषक 2025 ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. तो चषक आपल्या समोर आहे. रोहा तालुक्यामधील उल्कप असं ओळख असलेला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो गोलंदाज येतोय. पुन्हा एकदा नागोठणा विभागामधील गोलंदाज कल्पेश वालन ज्याला आपण पाहणार आहोत गोलंदाजी ट्रॅकवर. विनंती असेल थोडंसं आपण पाहतो वेळेवर लक्ष असू द्या. प्रेरणा 11 खैरवाडी संघ. कल्पेश वालंज गोलंदाजी ट्रॅकवर. तर पुन्हा एकदा आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता तो सहयोग बिरगावले पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. राज सध्याच्या घडीला थोडासा शांत आहे. ओहो इथे पुन्हा एकदा फटका जरूर उचललाय. फटका पडला. चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न चांगला आहे राजेशचा आणि प्रयत्न केलाय आणि प्रयत्न सक्सेसफुल झालाय. पुन्हा एकदा चांगला झेल आणि सहयोग मात्र बाद धक्का दुसरा. कल्पेश वालन झाला. पहिला चेंडू आपण पाहतोय तर फ्रंटला येऊन खेळत होता पण थोडंसं बॅक फुटला गेले. त्यानंतर आपण पाहतोय तर फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाल्याने एक जबरदस्त झेल पकडला तो अर्थातच राजेश याने. आणि इथे मात्र फलंदाज सहयोग बिरगावले बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकावर जय देशमुख याला पाहणार आहोत. जयला मात्र साथ द्यावी लागेल राज बिरगावलेला. राज बिरगावले जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत YCC पिंगलचे संघाला माहिती आहे जो लक्ष्य आहे 60 ते 65 धावांचा तो आपण सहज गाठूच शकतो. परंतु बाहेर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. खोलात टाकायचा प्रयत्न होता. बॅट चेंडू आपण पुन्हा एकदा ऑन रिझनला पाहायला मिळेल. सिंगल मिळेल ती जयला. सिंगलने टोटल पुन्हा एकदा पुढे पाहायला मिळेल ती मात्र 12. जिथे 2 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना प्रेरणा 11 खैरवाडी आणि YCC पिंगल्स या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुण्याला गोलंदाज आपण पाहतोय तर पाहायला मिळेल तो कल्पेश राज बिरगावले. सध्याच्या घडीला थोडंसं का होईना शांत आहे. ज्या नावाने ओळखला जातो राज बिरगावले. ओहो पुन्हा एकदा खोला टाकला. चेंडू सन्मान दिलाय राजने
आणि इथे मात्र डॉट चेंडू. काय गोलंदाजी राहिली आहे कल्पेश वालंज याची जबरदस्त. आजच्या दिवसामध्ये शुभाजी इंगळे साहेब यांनी जबरदस्त आपण पाहते तर दोन संघांमध्ये मिलन केलं आहे. त्याच्यामुळेच तर आज चांगली कामगिरी राहिली आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना आपण तो बॅटिंग करत असताना सुद्धा राज बिरगावला एक चांगली बॅटिंग करावी लागेल कारण जिथे धावा थांबल्या त्या धावा बनायला लागते. त्याच दरम्यान राजच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका. उंच जास्ती आहे, लांबी किती आहे, चेंडू जातोय. वन बाउंड चौकार. दहावीचे जे सभासद आहेत त्यांना विनंती असेल चला आपली भोजनाची व्यवस्था जी आहे ती झालेली आहे तर आपण या पुन्हा एकदा. ओहो राज पुन्हा एकदा थोडासा आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क राहिला नाही आहे आणि धावसंख्या आपण पाहतो सध्याच्या घडीला या ओव्हरचा विचार केला तर अवघ्या जर आपण पाहिलं तर 4-5 चेंडूचा खेळ झालाय आणि अवघ्या 5 धावा दिल्यात. काय गोलंदाजी राहिली आहे. सध्याच्या घडीला तिकट मारा पाहायला मिळतोय. राजच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय परंतु इथे प्रश्न विचारला जात आहेत कल्पेश कडून राजला. पुन्हा एकदा खोलाचा प्रयत्न. चेंडू आपण पद्धत डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गुदगुल्या करा. चेंडू जाते सीमा पार. होगा बेड़ा पार तो मिलेंगे 4. असेल जेव्हा आपण मधलं व्हील असो त्याच्यानंतर नक्कीच आपण थोडंसं टीम मीटिंग घ्या. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर सेकंड राऊंडला मात्र सुरुवात होणार आहे. इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मयूर आला होता त्यांनी 11 धावा खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो कल्पेश आला. सुरुवात मात्र विकेटनी केली आणि शेवट मात्र जर आपण पाहतो 4 झाला हे सुद्धा पाहिलं. आणि या ओव्हरमध्ये एक गडी बाद करत असताना 9 धावा खर्च केल्या त्या कल्पेश वालंज याने. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना वायसीसी पिंगलची संघाची 2 गडी बाद 20 धावा झाल्यात. जिथे आपण पाहिलं 7 चेंडू फेस केलेत. 11 केले राज बिरगारे नॉन स्ट्राईकला आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी तिसरे शतक घेऊन आलाय आणि इथे मात्र सुरुवात मात्र डॉटनी करतोय. इथून मात्र आता जयला एकच काम करायचं की सिंगल घ्यायची आहे आणि राजला जास्तीत जास्त स्ट्राईक करायचं आहे कारण राजच्या बॅट मधून धावा खूप महत्वाच्या ठरणार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतो धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर आहे. ती मात्र 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा शतक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मयूरला पाहतोय ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर एक षटकार सुद्धा त्याच्या अगेन्स्ट आला होता आणि तो सुयोग बिरगाल याने मारला होता. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. हाफ टॅकर चेंडू आहे. शॉर्ट टर्म बॉल करता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. निलेशसाठी एक लॉलीपॉप कॅच. सप्पा झेल धक्का तिसरा जयबाद. पाहणार आहोत. पुन्हा एकदा तिचे गावचा हा खेळाडू आहे आणि तिचे गावचे दोन्ही खेळाडू आहेत. पूर्णपणे आपण पाहते तर आता राज कुठपर्यंत थांबतोय. राज शेवटपर्यंत राहतो. नक्कीच तो 40 ते 50 धावांचा जो लक्ष्य आहे तो नक्कीच पार करू शकतो वायसीसी पिंगलचाही संघ. परंतु राजला स्ट्राईक सुद्धा तेवढी मिळणं गरजेचं आहे. ऋतिक आलाय. ऋतिक सुद्धा आपण पाहते चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर आहे. परंतु पाहायचं सुरुवात कशी करतोय की स्वतः तो थांबतोय राजला स्ट्राईक देतोय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु पुन्हा एकदा मयूर सज्ज होते ऋतिकसाठी. ऋतिक निवाते याला आपण पाहते पुण्यात आडव्या बॅट निघाला फटका चेंडू आपण पाहते काऊ रिझनला जातोय. सिंगल मिळेल आणि या सिंगलने आपलं अकाउंट
खातं नक्कीच खोलेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आपण पाहतो तब्बल आपल्याला पाहायला मिळेल इथे 21 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि अवघ्या 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली मयूर याने. सुरुवात चांगली झाली आहे ती प्रेरणा 11 खैरवडी या संघाची. थोडंसं आपण पाहतो तर फ्रंट फुटला आहे तो गोलंदाजी करणारा संघ आणि बॅक फुटला मात्र पाहायला मिळते तो वायसीसी पिंगलचाही संघ. पण तो पाहायच्या राजची काय रणनीती असेल. आतापर्यंत राजने 2 चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात. 11 वर तो खेळतोय आणि इथून पाहायचा मयूर विरुद्ध राज. एक मोठं नाव पण इथे मात्र पाहायचं आहे. पाहूया नक्कीच दक्ष श्यामचे पंच आहेत आणि पंचांनी नक्कीच थर्ड अंपरची मागणी केलेली आहे. कौस्तुभ पाटील पाहूया यांच्याकडून आपल्याला सांगता येईल की नक्की काय घडले मैदानाच्या आतमध्ये जिथे निलेशनी अपीलला उचलून ठेवलेलं आहे. अपीलला कारण निलेशला माहिती आहे या विकेटची किंमत काय आहे. हा विकेट कोणाचा आहे. कदाचित जर इथून तर इथून आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची आपण मदत घेतली होती आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलंय जे पंचांनी सांगितलं होतं की नक्कीच आपण पाहते तर अपील केली होती परंतु टप्पा आहे तो असं सांगितलं आणि हा मात्र इथून पाहिलं तर डॉट चेंडू असेल. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे. आमचे स्कोरर सांगतील की मात्र 4 चेंडू देखील झालाय. अवघी 1 धाव खर्च केले. कंजूस गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. त्याच दरम्यान पंचांचा इशारा पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी 2 वर मात्र पाहायला मिळेल. पंचांचा इशारा वाईट आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या स्थिर होती ती मात्र आता पाहायला मिळते 22 वर पाहायला मिळते आणि या ओव्हरचा आपण विचार केला तर धावा येत नाहीये. कंजूस गोलंदाजी मयूरकडून पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव आलेली आहे. थोडासा मोमेंटन वाढवेल राज आणि राजच्या संघाचं मी म्हणेन. सध्याच्या घडीला पूर्णपणे मोमेंटन आहे तो प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या बाजूने आहे. कारण पूर्णपणे आपण पाहतो तर बॅट्समन राजला थोडंसं का होईना बॅकफुटवर टाकलंय गोलंदाज मयूर याने. हाफ टॅकर चेंडू आहे. शॉर्टम पूल केलाय. फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लास्ट मध्ये पडेल. त्याच दरम्यान एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याला पुन्हा एकदा पलटलेत आणि इथून या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल आणि धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळेल ते मात्र इथून 24 धावा. या ओव्हरचा विचार केला तर मात्र एक चेंडू शिल्लक आहे. राज बिरगावले 8 चेंडूमध्ये 17 वर खेळतोय तर ऋतिक निवाते आपण मध्ये 1 चेंडूमध्ये 1 वर मात्र खेळतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहते तर मात्र 24 धावा इथे बनल्यात. जिथे आपण पाहते या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. जिथे आपण पाहते मयूर आपल्या ओव्हर मधला अंतिम चेंडू टाकायला सज्ज होते. त्यानंतर कालची राहिलेली मॅच त्या पुन्हा एकदा वेगात टाकलेला चेंडू आहे आणि चेंडू जाते फर्स्ट स्लिप मध्ये आणि 22च्या स्वरूपामध्ये धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिला डाव चालू आहे. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर 18 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना वायसीसी पिंगल्सही संघाची जर आपण विचार केला तर 3 गडी बाद 25 अशी धावसंख्या झालेली आहे. तर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि खऱ्या अर्थाने आता मात्र वायसीसी पिंगलची संघाकडून विचार केला जाईल की येणारे 12 चेंडू आहेत परंतु 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूचा आपण विचार केला तर पूर्णपणे प्रेरणा 11 खैरवाडी या संघाने पूर्णपणे आपण मध्ये वायसीसी पिंगलची संघाचे जे बॅट्समन आहेत त्यांना पूर्णपणे थांबवलंय. 25 झाल्यात. इथून मात्र पाहायचं तर 12 चेंडूमध्ये अजून कमीत कमी 30 धावा इथून शोधावा लागतील आणि ते अर्थातच काम करावं लागेल. राज बिरगावले
आणि अर्थातच ऋतिक निवाती याला मात्र करावा लागेल, परंतु पाहायचं आहे तिथे मयूरचे 12 चेंडू संपलेत. काय गोलंदाजी केली मयूरने, जर आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या तर तब्बल तर टोटल आपण विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 11 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, म्हणजे मयूर यांनी आपण जर विचार केला तर 16 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 2 फलंदाज सुद्धा बाद केले आहेत. इथून मात्र पाहायचे अजून 2 गोलंदाज आहेत आणि इथून आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 मध्ये कमीत कमी 30 धावा इथून शोधावा लागतील ते बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच वायसीसी पिंगल्स या संघाला. या संघाचे आपण पाहिलं तर देशमुख तरुण मित्र मंडळ पिंगल्सही. आता मात्र पाहायचं राजची रणनीती काय असेल, कारण इथून आपण पाहिलं तर अवघ्या 25 धावा बनलेल्या आहेत आणि त्या सध्याच्या घडीला धावा परवडणारा नाहीयेत. ते वायसीसी पिंगल्स या संघाला आक्रमक आता खेळी करावी लागेल राज याला, ज्याच्यासाठी राज प्रसिद्ध आहे. 12वा पर्व राजने काय गाजवलं होतं, 365 दिवस मात्र तो चर्चेत राहिला होता आणि आज पुन्हा एकदा तीच खेळी पाहण्यासाठी इथे प्रेक्षक सुद्धा आलेला आहे. गोलंदाजीसाठी सज्ज झाला तो राजेश. ओहो, राजच्या बॅट मधून मिडविकेट वर चेंडू फेकून दिलाय, हवाई सफार राजच्या बॅट मधून सिक्सर 6. मी म्हटलं होतं 18 चेंडू मध्ये 25 होता. राज मैदानच्या आतमध्ये पिंगल्सही संघाला कोणतीही चिंता नाही आहे, त्यांना माहिती आहे राजला जर कमीत कमी 10 जरी चेंडू भेटले तर 40 धावा इथून बनवू शकतो, क्षमता आहे राजकडे. परंतु राजेश पिंपले याला सुद्धा आपण पाहतो एक जुना खेळाडू आहे आणि अर्थातच त्याला सुद्धा माहिती आहे की इथून धावा कसे रोखायचे आहेत, कारण ज्याने आपण पाहतो चांगले झेल सुद्धा पकडले होते. पहिला चेंडू राजने पाहिला आणि त्याला सीमापार पाठवला, 6 धावा आलेल्या आहेत. इथून पाहायची सुरुवात कशी असेल, पहिल्या चेंडू आल्यात म्हणजे ओव्हर मोठी करण्याचा प्रयत्न असेल. ओ, पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू आपण पाहतोय तर इथे मात्र फटका फसला. मी म्हटलं होतं जुनं ते सोनं आणि राजेश पिंपळे यांनी मात्र आपल्या जाळ्यामध्ये फसवलाय तो राज बिरगाळेला. डीजे पकडला झेल, संपलाय उमेश देशमुखचा खेळ. धक्का बसेल तो मात्र इथे 5वा डीजे. षटकार खाल्ला, परंतु आपण पाहतोय म्हणतात ना की जो अनुभव आहे तो राजेशकडे आहे आणि खऱ्या अर्थाने षटकानंतर कमबॅक केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट याचे आले, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7व्या क्रमांकावर शुभम आलाय. इथे मात्र आता शुभ करावा लागेल, कारण धावसंख्या सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर मात्र इथे 5 गडी बाद अवघ्या 31 अशी धावसंख्या वायसीसी पिंगल्सही संघ थोडासा का होईना मात्र इथे बॅकफूटला पाहायला मिळते, फ्रंट फूटला यावं लागेल. ओ, शुभम आलाय, त्याने मात्र आडवे बॅट केले. चेंडू आपण पाहतो पुण्यात मिड विकेट मध्ये जातोय, सिंगल मात्र इथे मिळेल. 31 ची धावसंख्या 32 वर मात्र पाहायला मिळेल. शतक क्रमांक 4 चालू आहे, जिथे राजेशला
गोलंदाज ट्रॅकवर आणले, पहिल्या चेंडूवर षटकार केला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट घेतली. पहिलं राजला आउट केलं, त्यानंतर उमेश देशमुखला आउट केलं आणि त्यानंतर काही गोलंदाजी राहिली. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवट मात्र राजेशच गोल करणार काहीच पाहतो. परंतु आता मात्र ऋतिक निवाते, ज्याला आपण सातत्याने एक आक्रमक गोलंदाज म्हणून त्याची भूमिका पाहिली आहे, पण त्या सुद्धा माहिती आहे बरेचसे विकेट गेले आहेत. थोडासा सांभाळून सुद्धा खेळावं लागेल. डिपेस्टर कव्हरला मात्र ढकललाय. एक सिंगल मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती 5 गडी बाद 33 वायसीसी पिंगल्स या संघाची. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघा सुरुवातीला जेव्हा राजेश आला, पहिल्या चेंडूवर षटकार राजच्या बॅट मधून आला, तेव्हा असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये कमीत कमी 17 ते 18 धावा मिळतील, परंतु तसं काय झालेलं नाहीये. या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली, अवघ्या 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचे 2 गडी सुद्धा बाद केलेत. काय गोलंदाजी राहिली आहे. जिथे 17-18चं स्वप्न होतं ते मात्र 8 वर थांबलंय. काय गोलंदाजी राहिली आहे आणि मात्र 8 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे फलंदाज बाद केले. धावसंख्या सध्याच्या घडीला 24 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र इथून 33 धावा झाल्या आहेत. लगेच याच्यानंतर आपण पाहतो सेकंड राऊंडची पहिली मॅच. स्वयंभू भुवनेश्वर आणि श्री लोटनेश्वर खारी या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण हा शतक संपल्यानंतर लगेच टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. ओमकार चौटे आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. स्वयंभू भुवनेश्वर आणि श्री लोटनेश्वर खारी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. दोन्ही संघाच्या संघांना विनंती असेल आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. तर नक्कीच आपण पाहणार तर पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर मयूराला 11 धावा खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश आला, त्यांनी 9 धावा खर्च केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा मयूर आला, त्यांनी 5 धावा खर्च केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर राजेश आला, त्याने 8 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय तो मात्र करण आलाय. इथून मात्र आता कमीत कमीत मी म्हणेन 15 धावा किंवा 10 धावा आल्या तरी एक चांगली फाईट बनवू शकते. कारण वायसीसी बेंगल्स हे सांगायचं चांगले गोलंदाज आहेत. जय आहे, उमेश आहे, अर्थातच राज आहे, असे गोलंदाज आहेत, परंतु इथून 10 धावा तरी आल्या पाहिजेत. तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल. त्या दरम्यान पुण्याचा ऋतिक निवात याला आपण पाहतो. चेंडू आपण पाहतो तर ऑन रिझनचा केला चेंडू, सरळ सीमा पार चौकार. ऋतिकच्या बॅट मधून चौकार 4 मिळतील. येणाऱ्या धावा सोनाच्या धावामध्ये आता मात्र तोडल्या जातील, यात मात्र कोणती शंका नाही आहे. कर दिला जाईल तो मात्र 39 धावा मात्र इथे पाहायला मिळतात. शेवटचे आपण पाहतो पहिल्या डावमधले 5 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे पाहायचे ते करण आहे गोलंदाज ट्रॅकवर. पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ रिजनला जातोय. झेल पकडण्याचा प्रयत्न आहे, मिस फिल्डिंग झाली आहे. त्याच दरम्यान चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक ऋतिकच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 4 ने धावसंख्याला पुन्हा एकदा आकार दिला जाईल आणि धावसंख्या पाहायला मिळेल ती मात्र इथून आहे. मगाशी आपण पाहिलं तर 34 होत्या 33 होत्या, 33 नंतर चौकार आला आणि त्यात हा बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. इथून मात्र थोडासा आकार दिला जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार, थोडासा आत्मविश्वास वाढलाय. ऋतिक याचा पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. उंच जास्त या लांबीला कमी आहे. त्याच दरम्यान पकडलाय झेल, संपलाय ऋतिक निवातेचा खेळ. धक्का 6वा डीजे. स्वयंभू भुवनेश्वर आणि श्री लोटनेश्वर खारी संघ दोन्ही संघाने विनंती असेल 3 चेंडू फेकला तर लगेच आपण टॉच बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. कारण कोणताही वेल आपल्याला आतून इथून वाया घालवायचं नाही. काल सुद्धा आपण पाहतो थोडासा वेल वाया गेला. एक सामना कालचा राहिला आहे, तो सुद्धा आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कालची क्वालिफाय मॅच बाकी आहे. अर्थातच वन साइड विराट 11 कोलाट रोहा आणि अर्थातच त्रिमूर्ती दत्त नौकार सोनकार ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या दिवसामध्ये कोण जाणार क्वालिफाय सुद्धा बघणं गरजेचं आहे. सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं तर 3 संघ गेलेले आहेत.
त्या दरम्यान पुण्याचा न्यू बॅट्समन मैदानाच्या आल्या एक सिंगल कंप्लीट केली आहे. इथे मात्र डबलला पुन्हा त्या पलटीत आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. मी म्हटलं होतं नाही ते एक एक धाव सूर्याच्या भावामध्ये तोडली जाईल. धावसंख्या 2 वाढली. धावसंख्या सध्याच्या घडीला आमची स्कोर सांगते ती मात्र इथून 43 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. महेश आलाय. ओहो महेश साठी फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल केलाय चेंडू हवाई सभा सिक्सर महेशच्या बॅट मधून षटकार. हा शेवटचा चेंडू आहे पूर्वार्धामधला. महेश साडे महेशच्या बॅट मधून नक्कीच हे 2 फटके आहेत. नक्कीच मोमेंटम देणार का संजीवनी देणार ठरणार का या 12 धावा हे सुद्धा बघावं लागेल. धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना पहिला डाव मात्र संपलाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 55 आहेत. आता मात्र येणारे चेंडू अर्थात 30 आहेत आणि 56 धावांची मात्र गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती अर्थात स्वयंभू भुवनेश्वर आणि सी लोटनेश्वर खारी. तर नक्कीच आपण पाहतो थोडीशी पडझड पिंगलच्या संघासाठी. परंतु जाता जाता म्हणतात ना की जी संजीवनी पाहिजे होती जी ऊर्जा पाहिजे होती ना ते महेशने नेलेली आपल्या संघासाठी. 55 बनल्या 56 ची गरज आहे. यात मात्र कोणतीही शंका नाही. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. वायसीची पिंगलची संघाचा चांगले गोलंदाज आहेत. आता मात्र पाहणार आहोत गोलंदाजी करत असताना 56 धावा म्हणजे रोखणार का पेरण्या 11 खरं चांगले. कारण पेरण्या 11 खरं सांगायला सुद्धा चांगले बॅट्समन आहेत. खऱ्या अर्थाने आपण निलेशला पाहणार आहोत. मयूर आहे, राजेश आहे, त्यानंतर दिनेश आहे, असे बॅट्समन त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आणि इथून पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार. श्री धाबी चषक 2025 मध्ये दुसरा फेरीतील दुसरी लढत. एका बाजूला स्वयंभू भुवनेश्वर, दुसऱ्या बाजूला श्री लोटनेश्वर खारी. सर एक मिनिट मागच्या मॅचचा मॅच मॅच आहे ते सुद्धा देऊन टाकायचं आहे. अमर आपण जा तिथे अमर वारंगे मॅच मॅच आहे तो सुद्धा देऊन टाकायचं आहे. ऑलराईट कॉल करणार आहे स्वयंभू भुवनेश्वरचा कॉल आहे. हेड मागितलाय, टेल पडलाय. नाणेफेकीचा कौल श्री लोटनेश्वर खारी टाटा संघाच्या बाजूने गेलाय. प्रथमतः काय स्वीकाराल? पहिली मॅच ज्या पद्धतीने विजय मिळाला त्याच्यानंतर किती कॉन्फिडन्स वाढलाय? कॉन्फिडन्स वाढलाय आणि आता पण या मॅचचा 100% देण्याचा प्रयत्न करू. तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय. पहिली मॅच जर प्रतिस्पर्धी संघ स्वयंभू भुवनेश्वर सुद्धा जिंकलाय, मग त्यांच्यासमोर खेळत असताना दुसऱ्या मॅच मध्ये काय रणनीती असेल जिथे 5 षटकांच्याच मॅचेस कंटिन्यू केल्या जाणार आहेत? कठीण आव्हान असेल कारण स्वयंभू भुवनेश्वर संघ सुद्धा मागच्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचला होता. आम्ही पण आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू आणि विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. तुषार सर इथून मात्र ना एक गोष्ट बघायला मिळते. रोहाकरांचं क्रिकेट बदललंय, रोहाकरांचं वक्तृत्व बदललंय आणि स्ट्रॅटेजी सुद्धा बदललंय. बघा कोणता संघ फायनल मध्ये आला होता, कोणत्या संघाने कुठपर्यंत फेरी मारले हे प्रत्येकाला तोंडपाठ आहे. स्वयंभू भुवनेश्वर संघाचा कर्णधार आपल्यासोबत आहे. प्रथमतः फलंदाजी आले साधारणपणे काय चेस पाहायला मिळू शकेल? नॉर्मल स्कोर 60 पर्यंत आहे. तरी आम्ही बॅटिंग करताना 70च्या आसपास स्कोर करायचा प्रयत्न करू कारण का आमची एवढी कॅपॅसिटी आहे. आमची बॅटिंग लाईनअप तेवढी आहे आणि तसंच मग आम्ही बॉलिंग पण त्यानुसार यूज करू. बघा ऍज अ कॅप्टन आपण जर बघायला गेलो ना तर आपल्या संघामध्ये 1-2 असे खेळाडू असतात ज्याच्यावरती आपला विश्वास असतो. मग ते आपल्या संघातील असे 2 खेळाडू कोण आहेत ज्याच्यावरती जास्तीचा विश्वास आहे आणि ज्याच्यावर जास्तीच्या अपेक्षा सुद्धा असतील? तसं मी सांगू नाही शकत मी कारण का आता आमचे सगळे प्लेयर आहेत ना जरा चांगले फॉर्म मध्ये आहेत म्हणून असं पर्टिक्युलर नेम घेऊन नाही सांगू शकत. पण तरी बघायला गेलो तर सध्या आमचा संदेश जो तांबडीचा आहे तो सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तर म्हणून आम्हाला म्हणजे आमच्या भुवनेश्वर टीम कडून आम्हाला जास्त संदेशवर जास्त कॉन्फिडन्स आहे.
ऑल राईट, इज फ्रॉम द सेंटर. आपण पाहिलं श्री लोटनेश्वर काही संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा अर्थात श्री धावी चषक 2025. वळीयात मैदानाकडे उत्तरार्धाच्या खेळाला होते सुरुवात, जिथे प्रथम फलंदाजी करत असताना टार्गेट दिलंय 56 धाव संख्येचं. अब तक 56. पिंगळसई संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 55 धावा जमा केल्या आहेत. उत्तरार्धाच्या खेळामध्ये बिर्ला 11 खैरवाडी संघ कशा पद्धतीने धावा करणार. कल्पेश आणि निलेशची ही जोडी मैदानावरती. चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केले. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती बहाल केली जाते. जय देशमुख गोलंदाजीसाठी आलाय. बघा, जयची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर थोडासा कट करण्याचा प्रयत्न करण्याचा जरूर होता, मात्र यावेळेचा चेंडू आउटसाइड ऑप्शन पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यावेळेला गती परिवर्तन, दिशा बदलली आहे. कव्हर क्षेत्ररक्षक तैनात होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव वाचवू शकणार नाहीये हे कटू सत्य मैदानावरती आपण अनुभवतोय. प्रत्येक चेंडू इथून मात्र महत्वाचा आहे. 5 षटकांचा सामना, 55 धावा पहिल्या इनिंग मध्ये झाले. 56 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. नाणेफेक महत्वाची होती, ओपनिंग पार्टनरशिप महत्वाची झाली. कॅप्टननी डिसिजन चांगले घेतले गेले. फिल्डिंग सिच्युएशन, पोझिशन आपण पाहिली. ज्या पद्धतीची आउटफील्ड आहे, ज्या पद्धतीने क्राऊडने साथ दिली आहे, ही बाब सुद्धा कमालीचा पाहायला मिळालाय. स्पर्धेची खऱ्या अर्थाने किमी आहे, जिथे प्रेक्षक सकाळपासून गर्दी करत असतात. अनुभवी खेळाडूंची बांधेयाळी, रिव्हर्स स्वीपचा फटका, आक्रमक फटका, रचनात्मक फटका, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चौकार. लाईनच्या पलीकडे पडला तर नो बॉल आहे. इथून मात्र पंच रिव्ह्यू घेतील की चेंडूचा टप्पा बॉबिंग क्रीजच्या किती बाहेर आहे, वाईड आहे की मग तो क्रीजच्या एकदमच बाहेर गेलाय. यासाठी तिसरा पंचांची मागणी केली जाते. अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल. थर्ड अंपायर सन्माननीय शशी साडम साहेब या ठिकाणी उपलब्ध झाले. काल आपण पाहिलं तर ग्रामीण बिग बॅश या मोठ्या स्पर्धेमधून ते अंपायरिंग करून या ठिकाणी जरूर आले. त्यांनी आता मात्र थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. महत्वाचा निर्णय आहे. तिथून काही प्रेक्षक म्हणतील अरे नो बॉल आला, वाईड आला तरी सुद्धा धाव तर एकच मिळणार आहे. मात्र जर नो बॉल आला तर मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असेल हे विसरून चालणार नाहीये. फलंदाजाला मिळणारा हा लायसन किती उपयुक्त आहे ही येणारी वेळच ठरवेल. जय देशमुख चांगली गोलंदाजी करतोय असं वाटत असताना मग आपण मैदानावरती पाहिलं कल्पेशने त्याची लीड पूर्ण बदलवली. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप फटका खेळला. आजकालची युवा खेळाडूंची जी रणनीती आहे ती फार वेगळी आहे. थॉट प्रोसेस कम्प्लिटली वेगळी आहे. मैदानावरती चालू असलेल्या मॅचचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. येस, नो बॉल डिसिजन या ठिकाणी आलाय. हा नो बॉल आहे. बघा लाईव्ह दाखवला जाईल. हिट साठीचा चेंडू जिथे स्ट्राईक एंड वरती कल्पेश चुकवलाय कम्प्लिटली ब्लाइंड फटका मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाज पूर्णपणे बॅकफूट वरती गेलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. फ्री हिटच्या चेंडूवरती जर आपण डॉट चेंडू काढत असू ना तर आपल्याकडे चांगली गुणवत्ता आहे हे विसरून चालणार नाहीये. भुला केल्यावर कुशालकर जे झालंय ते विसरायचंय. यावेळेला आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करेल, येईल चौकार.
मात्र धावफलक आता मात्र 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 11 रनसह स्कोर बोर्ड. नेव्हर गिव्ह अपचा ऍटिट्यूड असला पाहिजे आणि तोच ऍटिट्यूड मैदानावरती कल्पेशने दाखवून दिलाय. पुढे सरसावून पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, पॉवरफुल फटका, बाउन्सरला त्याची जागा दाखवली आहे. चेंडू जाईल कधी क्षेत्रामध्ये, डीप मध्ये येईल चौकार. पुरेपूर वापर केला गेला. चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र जबरदस्त फटका मैदानाच्या आत. अनऑर्थोडॉक्स शॉट होता. बाउन्सर चेंडूला बऱ्याच वेळेला फलंदाज ऑनसाइडच्या दिशेने फटके घेतात, मात्र चेंडूच्या मेरिट वरती फटका खेळला जातो. या वेळेला पॉईंट क्षेत्ररक्षक तटस्थ आहे. चिकी धाव क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून घेतलेली ही धाव उपयुक्त आहे. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता 3 बाद 16. प्रेरणा 11 कैवाडी संघाची जबरदस्त सुरुवात झाली आहे. 56 धावसंख्येचं टार्गेट, त्याचा पाठलाग केला जातोय. इथून मात्र आस्किंग रन रेट पर ओव्हर जर आपण पाहिलं ना तर 10च आहे. प्रति षटक 10ची सरासरी राखायची आहे. प्रेरणा 11 संघाने सुरुवात चांगली करून दिली आहे. शुभश्च शीघ्र म्हटलंय. इंग्रजीमध्ये संज्ञा वापरली जाते वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली केली तर आपण अर्ध्यापेक्षा जास्त काम केलंय असं समजा, असं म्हटलं जातं. आणि त्याच दिशेने प्रेरणा 11 खैरवाडी संघाने वाटचाल सुद्धा केली. नाणेफेकीचा कौल जिंकला प्रथमता. क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मग गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना आणि कर्णधाराने घेतलेले निर्णय कसे योग्य होते हे त्या खेळाडूंनी दाखवून दिले. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. इथून वायसीसी पिंगळसई संघाला कमबॅक करावं लागणार आहे. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकाल. चांगला खेळ मैदानाच्या आत. आपण जर पाहिलं तर प्रेरणा 11 खैरवाडी सन्मानित सुभाषजी इंगळे साहेब यांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला वायसीसी पिंगळसई संघ, देशमुख तरुण मित्र मंडळ पिंगळसई यांनी पुरस्कृत केलेले हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व टीम ओनर्सचा आपण कौतुक करूया, धन्यवाद देऊयात. या स्पर्धेवरचं प्रेम तुमचं असंच राहू दे आणि दरवर्षी आपल्याकडनं चांगले चांगले संघ बांधणी येऊन आपल्याला यश मिळो अशी आपण आपल्याला विनंती करूया. यावेळेला फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा बीट, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट. ना दसरा ना दिवाळी, मात्र बाईक स्वरूपातील मिळतील पूर्ण 4 धावा. नंतर मात्र चांगली कामगिरी सुद्धा होताना त्यांनी पाहिले. चांगला खेळ मैदानाच्या आत. फलंदाजाने शफलून खेळण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय त्याचा अंगलटी आलाय. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जरूर होता, मात्र फलंदाज जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंपवरती आले होते. त्यामुळे पंचांनी दूरदृष्टी ठेवली आहे. चांगली पंचगिरी मैदानावरती आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती लागल्या. या वेळेला मात्र पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. त्याला इथे संधी मिळणार नाही. यावेळेला मोठा फटका, संधीचं सोनं कल्पेशने केले. जागा बनवून खेळला आणि त्यानंतर मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. साठी स्वर्गीय
विनोद बामणे यांच्या स्मरणार्थ विकेट किपरने जर कॅच आणि स्टंपिंग केली तर विनोद ज्या भूमिकेत होता त्याची आठवण करण्यासाठी सन्माननीय रमाकांत मोरे यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस विनोद बामणे यांच्या स्मृती सुद्धा या स्पर्धेदरम्यान आठवण करूया आणि त्या खेळाडूची आठवण होणं ही महत्वाची गरजेचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. उडीत मैदानावरती रिव्हर्स स्वीपचा फटका, यावेळेला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैं अपना फेवरेट हूं असं कल्पेशने मैदानावरती दाखवलंय. चेंडू सी मारे शापार. श्री लक्ष्मण शेठ मोरे यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. वेळात वेळ त्यांनी आज काढलाय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. उडीत मैदानावरती 34 धावा लागल्यात. बॅकफुटवरून मोठा फटका. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला कॅच पकडण्याची नामी संधी, कोणतीही चूक होत नाही आणि मग अशा वेळेला निलेशला स्वस्तात बाद व्हावं लागेल. 34 धाव संख्येवरती पहिला हादरा. सनील धुमाळ मैदानाच्या आत जाताना आपण पाहतोय. कल्पेशने आज मैदान गाजवलेलं आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी केली. जबरदस्त खेळ मैदानावरती. इथून मात्र येणारी 3 षटकं आहेत जिथे विजयासाठी आपण पाहिलं 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू विजयासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. हे आव्हान आता मात्र सोपं वाटू लागलंय, कारण कल्पेशने ज्या पद्धतीचा बॅटचा फ्लो पकडलाय ना तो कमालीचा आहे. जी रणनीती आहे, जे शॉट सिलेक्शन आहे ते कमालीचे. कधी पॅडल स्वीप, कधीतरी फ्रंट फूट वरती लॉफ्टेड स्ट्रोक खेळला जातोय, कधी बॅक फूट वरून स्लाइस केला जाईल, कधी पंच केला जातोय, कधी रिव्हर्स स्वीप फटका खेळला जातोय. शॉट सिलेक्शन कमालीचे. ॲज अ बॅट्समन आपल्याकडे वैविध्यता किती आहे, शॉट सिलेक्शन काय आहे, टायमिंग काय आहे, हे फार महत्वाचं आहे आणि तेच मैदानावरती त्याने दाखवून सुद्धा दिले. वायसीसी पिंगळसई संघासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती सुमित देशमुख गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडूवरती एकेरी धाव घेतली गेली आहे. बघा, कल्पेश एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय मैदानाच्या आत. त्याला माहिती आहे की तो चांगली फटकेबाजी करू शकतो, मात्र नवीन येणाऱ्या फलंदाजावरती सुद्धा त्याने विश्वास दाखवलाय आणि स्ट्राईक रोटेशन वरती सुद्धा भर दिलाय. म्हणजे चेंडूच्या मेरिट वरती खेळलं जात आहे, जे आधुनिक क्रिकेटमध्ये तितकं महत्वाचं सुद्धा आहे. 35 स्कोर बोर्ड, 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 56 धावसंख्येचं टार्गेट आहे. आहा, यावेळेला शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू, पंचांनी या चेंडूला वाईडची घोषणा केली आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबच लांब चेंडू ठेवलाय आणि तदनंतर मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील धाव. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 36 ऑन अ स्कोर बोर्ड. प्रेरणा 11 खैरवाडी संघाला इथून मात्र जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे आणि वायसीसी पिंगळसई संघाकडनं अशा पद्धतीच्या एक्स्ट्राच्या धावा हे विजयापासून त्यांना जवळ जाण्यासाठी हातभार लावतायत, मदत करतायत. असंच मार्मिक स्टेटमेंट करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार.
यावेळीचा चेंडू आपण पाहिला तर जवळजवळ 5व्या ते 6व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते, शरीरापासून दूर, कधी स्लॉटमध्ये तर कधी शरीरापासून दूर. वैविध्यता जरूर गोलंदाजाकडे आहे, मात्र इथून लेंथवरती बदलाव करावा लागणार आहे, कारण फलंदाज जणू काही या लेंथसाठी रेडी आहे आणि त्या पद्धतीचे शॉट सिलेक्शन करतोय. हा फटका जरूर फासला, मात्र तो आधी तयार होता, हे विसरून चालणार नाहीये. 40 धावा दाफलकावरती, अजूनही विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. फटका फासलाय, चेंडू हवेत, कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकेल आणि हे यष्टीरक्षकाने दाखवलंय. चांगला कॅच, फलंदाज बाद. आणि रोहन वारे यांनी लावलेला 200 रुपयाचा मानकर ठरतोय. सुमित, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीचा झेल पाहायला मिळाला आणि 200 रुपयाचा मानकर ठरतोय. रोहन वारे, आपलं सुद्धा धन्यवाद. तुषारची एक गोष्ट इथे मात्र बघण्यासारखी आहे, ज्या सुमितवरती आधीच्या चेंडूवरती चौकार लगावला, त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि मग त्याच्यावरती कॅश प्राइज लावले. त्यामुळे एखाद्या खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी अशा पद्धतीची पारितोषिके लावले जातात. व्हेरी वेल डन. चांगला खेळ, चांगला कमबॅक इथून मात्र सुमितने मैदानावरती केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मयूर हेंडे मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. प्रेरणा 11 खेरवाडी संघाकडून आज तो प्रतिनिधित्व करतोय. चांगला खेळ करून दाखवण्याचा तो प्रयत्न करेल. इथून मात्र मिळालेल्या ह्या 2 विकेट्स कशा पद्धतीने कमबॅक करतील हे बाब बघण्यासारखे आहे. मी म्हणेन हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 चेंडू नंतर प्रेशर 4थ्या षटकामध्ये कोणाकडे असेल हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत सुमितने 6 धावा खर्च केल्यात, एका फलंदाजाला बाद केलंय. येणारे 14 चेंडू, विजयासाठी 16 धावांचं इक्वेशन, कॅल्क्युलेशन मैदानाच्या आत. उलटी गिनती इथून मात्र सुरू झालेला आपण पाहतोय. श्री धावीर चषक 2025 चित्त थरार आपण मैदानावरती अनुभवतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी, जिथे स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज मयूर आलाय. फुलर लेनचा चेंडू आहे, स्क्वेअर केलं आणि त्यानंतर मात्र पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. तोपर्यंत मात्र अगदी सहज पद्धतीने 1 धाव पूर्ण केली. 41 ऑन स्कोरबोर्ड, 41 धावा धाव फलकावरती. जोपर्यंत मैदानावरती कल्पेश आहे ना, तोपर्यंत प्रेरणा 11 खैरवाडी संघ मॅच मध्ये आहे. कल्पेशची विकेट फार महत्वाची आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वायसीसी पिंगळचाही प्रयत्न करेल की इथून एखादी विकेट मिळावी आणि मोमेंटम शिफ्ट व्हावा. रसिक मायबा प्रेक्षकांना सुद्धा ना शेवटच्या षटकापर्यंत मॅचेस गेलेले आवडतात. रिव्हर स्वीपचा आक्रमक, पवित्रा, कलात्मक, रचनात्मक फटका. चेंडू जाईल थर्ड मॅन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू, विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. बघा, आपण कल्पेशला रिव्हर्स स्वीप फटके का खेळतोय असं म्हणत होते बरेचसे प्रेक्षक किंवा टीम मॅनेजमेंट म्हणत होती हा कार रिव्हर्स स्वीप खेळतोय. मात्र त्याने मैदानावरती दाखवून दिलं की ध्येयासाठी आतोनात प्रयत्न केले ना की लोकांनी तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, मात्र वेडे लोकच इतिहास घडवतात हे त्याने मैदानावरती दाखवलंय. जबरदस्त खेळ त्याने मैदानावरती करून दाखवलाय. आणखीन एकदा रिव्हर्स स्वीप पद्धतीच्या फटक्याने चौकार सुद्धा खेचलाय. 45 ऑन स्कोरबोर्ड. कल्पेशची इनिंग ही नेहमी लक्षात राहील आणि तो अखंड वर्षभर गर्वाने सांगू शकेल की श्री धावीर चषक 2025 मध्ये माझी इनिंग झाली होती आणि आज त्याच्या इनिंग मध्ये 7 चौकारांचा समावेश पाहायला मिळालाय. कुठेही आपण जर पाहिलं ना, ताकदीचा वापर नाही केलाय, टायमिंगचा वापर केला. नजाकत भरे फटके, शॉट सिलेक्शन, टायमिंग याचा पुरेपूर वापर त्याच्या इनिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुयोग बिरगावले. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे आणि मग अशा वेळेला सुयोग गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. सुयोगने इथून मात्र विकेट्स मिळवल्या तर कमबॅक करता येईल, अदरवाइज दिल्ली अब बहुत दूर है असं म्हणावं लागणार आहे वायसीसी पिंगळसई संघासाठी. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रेरणा 11 खैरवाडी संघाने फलंदाजी अर्थात गोलंदाजी का स्वीकारली हे त्यांनी दाखवून दिलं. गोलंदाजावरती असणारा विश्वास आणि नाणेफेक ज्या वेळेला झाली त्यावेळेला बाईट्स मध्ये सांगितलं होतं की आम्हाला चेस करायला आवडतं. मग तो चेस करण्यासाठीची फाईट सुद्धा मैदानावरती, झुंज सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळाले.
स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा कल्पेश आलाय. कल्पेश आलाय म्हणजे आक्रमक फटका येणार. कल्पेश आला म्हणजे गुणवत्ताधारी फटका येणार. कल्पेश आलाय म्हणजे रचनात्मक फटका येणार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सांघिक धावसंख्या आता मात्र अर्धशतक झळकावलं जाईल. 50 ऑन स्कोर बोर्ड. जबरदस्त खेळ मैदानावरती कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पन्नास धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक 35 धावसंख्येवरती 15 चेंडू 35 धावा. कल्पेशने आपला खेळ, आपली गुणवत्ता आज मैदानावरती दाखवून दिली आहे. 8 चौकारांचा समावेश आणि 8च्या 8 चौकार ना वेगवेगळ्या प्रकारचे होते. मग कधीतरी कव्हरच्या दिशेने, कधी रिव्हर्स स्वीप मध्ये खेळला पॉइंटच्या दिशेने, कधीतरी थर्डमॅनच्या दिशेने, कधी फाईन लेगच्या दिशेने, कधी मिडविकेटला स्लॉक केला. जबरदस्त फटकेबाजी आज त्याने मैदानावरती करून दाखवताना आपण पाहतोय. शॉर्ट आर्म पुल अशा पद्धतीची फटकेबाजी सुद्धा त्याने मैदानावरती करून दाखवली आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून देणारी ही त्याची इनिंग नेहमी लक्षात राहील. प्रेरणा 11 खैरवाडी संघासाठी तो आज प्रतिनिधित्व करतोय आणि जबरदस्त खेळ मैदानावरती केलाय. LBWचं अपील जरूर झालंय, मात्र या अपीलामध्ये तथ्य नाही हे पंचांनी इथूनच सांगितलं. कारण बॅटचा भाग हा चेंडूवरती आढळला होता आणि त्याचमुळे का होईना एक धाव मिळणार आहे. धावफलकावरती नजर मारूया. धावफलकावरती देणगी जमा झाली आहे, अर्थात 51 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. इथून आता मात्र घोडं मैदान जवळ आलंय. दिल्ली अब दूर नाही. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. एक विनाकारण या ठिकाणी आपण पाहिलं अपील जरूर झालं, मात्र या अपीलामध्ये तथ्य नाही हे पंचांनी ओळखलं. एक धाव जरूर मिळणार आहे. 52 ऑन स्कोर बोर्ड, जिथे विजयासाठी आपण जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू 4 धावा. ओव्हर द विकेट गोलंदाजी चालू आहे. कल्पेश स्ट्राइक एंडवरती आहे आणि मग आक्रमक फटका येणार आणि मग विजयावरती शिक्कामोर्तब करणार. जबरदस्त इनिंग. 7 चेंडू राखून प्रेरणा 11 खैरवाडी संघाने हा सामना जिंकलाय. या सामन्याचा शिल्पकार नन अदर दॅन कल्पेश पाहायला मिळतोय. 9 चौकार मैदानावरती खेचलेत. 360 डिग्रीचं हे मैदान आज बुलंदीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ. स्ट्रोक खेळला गेला. फाईन लेगच्या दिशेने आक्रमकतेला नमस्कार केला. एकदा कल्पेशची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जबरदस्त खेळ. पतला है बट बहुत गरम है असा खेळ त्याने मैदानावरती दाखवलाय. पातळ शरीरयष्टी असणारा खेळाडू, मात्र गुणवत्ताधारी फटके आज त्याने मैदानावरती खेळून दाखवलेत.